ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. पण मनोरंजन विश्वात आपलं स्थान टिकवून ठेवणं हे अत्यंत अवघड. शरद पोंक्षे यांनी या क्षेत्रात काम करत असताना बरेच चढ उतार पाहिलेत. इंडस्ट्रीत काहीच काम नसल्याचा काळही त्यांनी पाहिलाय. बँकेतून कर्ज काढून त्यांना घर चालवावं लागलंय. राजश्री मराठीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केलाय. शरद यांचा लेक स्नेह दिग्दर्शक आहे, तर मुलगी पायलट आहे. स्नेहचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला बंजारा हा सिनेमा सुद्धा आपल्या भेटीला आलाय. स्नेहने तर सिने इंडस्ट्रीत काम करण्यासाठी शिक्षणही अर्धवट सोडलं. पण लेक सिद्धी मात्र परदेशात शिकायला गेली आणि पायलट झाली. परदेशात शिकायला पाठवायचं म्हणजे भरपूर फी आणि त्यासाठी पैशांची जमवाजमव करणं गरजेचं होतं. सिद्धीच्या शिक्षणासाठी शरद यांनी कर्ज काढलं होतं, तर त्यांचा एक फ्लॅटही विकला. सर्व काही या चॅनलशी बोलताना पोंक्षे म्हणाले, मी माझ्या मुलीला अमेरिकेत शिकायला कसं पाठवलं हे माझं मला माहीत. मला कोणी विचारलं का की तू पैसे कसे उभे केलेस? तू दरोडा घालून मुलीला पायलट केलंस का? तर नाही. 2020-21 मध्ये कोरोना आला. 2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना आला होता. ते पूर्ण वर्ष मी कॅन्सरशी झगडत होतो. त्या काळात सगळं शून्य झालं होतं. माझं घर पूर्ण थांबलं होतं. थांबलेल्या घरावर कोरोना आणि लॉकडाऊन येऊन आदळलं होतं. त्यानंतर मी पूर्ण पैसे उभे केले, कर्ज काढलं, माझा एक फ्लॅट विकला. त्यानंतर मी माझ्या FDs मोडल्या आणि असं करून मुलीला पायलट होण्यासाठी अमेरिकेत पाठवलं. असा मोठा खुलासा त्यांनी या मुलाखतीत केलाय. इतके कष्ट केल्यानंतर जेव्हा लेक पायलट झाली तेव्हा त्यांनी अभिमानाने सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. शरद यांच्या कठीण काळात त्यांना मुलांनी मात्र खूप समजून घेतलं. राजश्री मराठीशी बोलताना त्यांनी एक प्रसंग सांगितलाय. काय म्हणाले पोंक्षे पहा. हा 8वी मध्ये होता आणि अतिशय छान माझं करिअर सुरू झालेलं होतं. म्हणजे मी 30च्या 30 दिवस महिन्याचे बिझी असायचो. 2-3 मालिका, 2-2 नाटकं एकाच वेळेला, व्याख्यानं, असं सगळं चालू असायचं. डायरी भरलेली असायची. आणि एक दिवस असा आला की उद्या मी जाणार आहे एका शूटिंगला, काहीतरी 15-16 दिवसांच्या. आणि आदल्या दिवशी त्यांचा फोन आला की आपण तिथे लोकेशनला शूट करणार आहोत. ते सगळं खूप वादळ आलंय का पाऊस पडला आणि काय काय झालंय ते खरं का खोटं मला आजतागायत कळलेलं नाही. पण त्यांनी ते कारण सांगितलं आणि तुम्ही येऊ नका, निघू नका, आपण हे सगळं कॅन्सल करतोय. आता आयत्या वेळेला कॅन्सल केल्यामुळं त्या 15 दिवसात मी एकही नाट्याचा प्रयोग लावला नव्हता आणि मी दुसरं काही घेतलेलंही नव्हतं. ते 15 दिवस मी घरात बसलो. चल मी एन्जॉय केलं. काय चला या कारण आयती सुट्टी मिळाली, आपण एन्जॉय करूया. आता 15 दिवसांनंतर जे मला प्रयोग करायचे होते त्या नाटकामध्ये आदिती सारंगधर होती. बरोबर तिचं घशाचं ऑपरेशन झालं. तिला डॉक्टरने सांगितलं 1 महिना बोलायचं नाही. अरे बापरे. आता मेन हिरोईन बोलणारच नाही म्हटल्यावर मग प्रयोग पण होणार नाहीत. ते सगळे तू फक्त होमनचे प्रयोग रद्द झाले. म्हणजे तेही काम केलं. त्याच्यानंतर एक फक्त नथुरामचा प्रयोग केला आणि नथुराममध्ये जयंत घाटे एका कुठल्या तरी शूटिंगला गेला तिकडे पनवेलच्या पुढे. ते कुठला तरी डोंगर चढला तर त्याला अटॅक आला. तो ICU मध्ये ऍडमिट झाला. दोन्ही चालू नाटकं बंद झाली. हे शूटिंग बंद झालं आणि माझा 1 ते 1.25 महिना मी पूर्ण घरात बसून गेलो. आणि का कुणास ठाऊक त्याच्यानंतर एकही कामच होईना. स्टेट बँकेतनं आम्हाला बोलवलं, तिघांना समोर बसवलं. ते चांगले होते मॅनेजर. म्हणाले आता काय करायचं, एकमेकांना गॅरंटर आहात, आता नाईलाज आहे माझा, 1 महिना मी कसं तरी तुमच्याकडे बघून काढेन, पण आम्हाला घराला सील लावावं लागेल. ह्यानी त्यानंतर मला येऊन एक दिवशी मी बसलो होतो, देवाची पूजा केली आणि मला ना खूप रडायला आलं. म्हटलं काय रे यार, म्हणजे बाप्पाशी मी बोलतो बऱ्याच वेळा, माझ्या आयुष्यातलं सगळं मी बाप्पाशी बोलतो. म्हटलं बाप्पा काय रे असं, म्हणजे काय असं मी केलं की इतकी भयानक परिस्थिती आली. 8वीतला मुलगा स्नेह असा घट्ट मिठी मारले. मला बाबा मी अजिबात हट्ट करणार नाही यापुढे, मी काहीच मागणार नाही, मला काहीच नको आणि काळजी करू नकोस बाबा, तू सगळं व्यवस्थित होईल. या सगळ्या कष्टाचं चीज आज त्यांच्या मुलांनी केलंय. याचा अभिमान पोंक्षे बाळगतायत. तुम्हाला शरद पोंक्षे यांनी आजवर साकारलेली कोणती भूमिका जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.